लक्षात घ्या, पैसे कमावणं हे ॲक्टिव्ह सोर्स ऑफ इन्कम आहे आणि पैसे निर्माण करणं हे पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम मधनं येतं. जिथे सामान्य लोकांना इंटरेस्ट निर्माण होणार नाही तिथे सगळ्यात मोठा, जर आपण आपल्या कमावलेल्या पैशाला पैसे निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं गुंतवणुका करत असू तर त्यामध्ये मित्रांनो पैसे निर्माण करणं आणि पैसे कमावणं या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि या दोन्ही गोष्टींसाठी लागणारा माइंडसेट हा देखील पूर्णपणे वेगळा आहे. हे आपण लक्षात न घेता ज्या वेळेला गुंतवणुका करायला जातो आणि आपण ज्या वेळेला माइंडसेट आपला पैसे कमावण्याचा असतो त्याला मित्रांनो आपली खूप मोठ्या प्रमाणात फसगत होते. लक्षात घ्या, पैसे कमावणं हे ॲक्टिव्ह सोर्स ऑफ इन्कम आहे आणि पैसे निर्माण करणं हे पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम मधनं येतं. पैसे कमावण्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? जर मी नोकरी करणं किंवा मी एखादा व्यावसायिक म्हणून काम करत असेल तर मी व्यावसायिक म्हणून काम करणं यामध्ये एक्साइटमेंट आहे. कारण का तर एक भीती मनामध्ये राहते की जर मी एखाद्या क्लायंटला कन्व्हिन्स केलं तर मला पैसे मिळणार आहेत, अदरवाईज त्या क्लायंटला कन्व्हिन्स नाही केलं तर पैसे मला नाही मिळणार आहेत. ही व्यावसायिकाला भीती आहे. नोकरदार वर्गाला रोज नोकरीवरती वेळेवर येण्यासाठी सावध राहावं लागतं. तो जर नोकरीवर येत नसेल किंवा वेळेत येत नसेल तर पगार कट होऊ शकतो. सो या सगळ्या ह्याच्यामधनं देखील एक एक्साइटमेंट आहे. रोज मला वेळेत पोचायचं आहे, माझे रोजचे जे जे काही टास्क आहेत ते कम्प्लीट करायचे आहेत, ते जर मी टास्क केले तर मला पगार मिळणार आहे. जर मी ते उत्तमरित्या करत असलो तर माझं इन्क्रीमेंट होणार आहे. सो हे जर आणि तर वर बेसिस आहे. त्यामुळे होतं काय, या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट घडत असते, ते पैसे कमावण्याच्या प्रोसेसमधनं एक आनंद मिळत असतो, एक्साइटमेंट मिळत असते. अनेक वेळेला असं होतं की फटका पडतो आणि पैसे मिळत नाहीत. सो या परिस्थितीमध्ये एक आनंद मिळण्याचा जो स्वभाव निर्माण झालेला असतो आपला, तोच आपण आपल्या कमावलेल्या पैशांना ज्या वेळेला इन्व्हेस्ट करायला नेतो त्यातनं देखील आपण एक्साइटमेंट शोधायला गेलो तर मात्र आपली खूप मोठ्या प्रमाणात फसगत होते. कारण पैसे कमावणं आणि पैसे निर्माण करणं हे दोन्ही गोष्टी मित्रांनो पूर्णपणे वेगळ्या आहेत. जसं पाणी वाहतं असतं, मानून चाला नदी जशी वाहत असते, त्या वाहत्या पाण्याला जर आपण पाहिलं तर कधीही त्यातनं पाणी काढता येत असतं. पण पडणाऱ्या पावसाप्रमाणे नदीमध्ये असलेल्या पाण्याची पातळी ही कमी जास्त होत असते. आता याच वाहत्या पाण्याला बांध घालून ज्यावेळेला धरण केलं जातं, ज्याला पाणी अडवलं जातं त्याला आपण काय म्हणतो, हे पाणी स्टॉक केलंय. सो आपला व्यवसाय देखील ज्यावेळेला वाहत्या पाण्यासारखा आहे, पण त्या वाहत्या पाण्याला मला नियंत्रित करायचं असेल तर मला बांध घालून आणि मला किती कॅपॅसिटीमध्ये पाणी अडवायचं आहे त्या कॅपॅसिटीचं धरण जसं बांधावं लागतं, ही जी प्रोसेस आहे तीच एखाद्या व्यवसायाचं स्टॉक क्रिएट करणं म्हणजे त्या कंपनीला लिस्ट करून त्याचे शेअर्स निर्माण करण्याचा जो प्रवास आहे इथपर्यंत नेण्यासाठीचा जो चेंज आहे त्या चेंजला इंडिकेट करत असते. आता ह्या वेळेला ज्या वेळेला आपण त्या पाण्याला स्टॉक करतो, धरण निर्माण करतो, त्याला वी कॅन टेक डिसिजन्स. आपण त्याला रेग्युलेट करू शकतो, आपण त्याला पाईपलाईननी फिरवू शकतो, टॅपनी किती पाणी हवं नको या प्रमाणात ते वापरता येऊ शकतं इन्स्ट्रुमेंट. इतक्या प्रमाणात त्याला एक नियंत्रित करण्याकडे जी आपली वाटचाल चालू असते त्याला स्टॉक करणं असं म्हणतात. आता ह्या स्टॉक करण्यामधनं होतं काय, तर या व्यवसायामध्ये अनेक इन्व्हेस्टर्स म्हणून ते शेअर्स विकत घेऊन, स्टॉक्स विकत घेऊन आपले पार्टिसिपेट झालेले असतात. आता त्यांची काय व्यवसायामध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असते का, तर मुळीच नाही. ते फक्त इन्व्हेस्टर म्हणून आलेले आहेत. त्यांच्याकडे रोजचा जो व्यवसाय आहे, डे टू डे बिझनेस आहे,
त्यामध्ये करण्यासारखा काही स्कोप नसतो. हे जाणून ते जितके पॅसिव्हली या व्यवसायावरती लक्ष ठेवू शकतील, त्या व्यवसायामधनं नफा फायदा कसा होतोय तो ऑब्झर्व करून हे धरण किती मोठं होतंय, त्या प्रमाणात माझा देखील पैसा यातला मोठा होतोय, हे समजून घेऊन गुंतवणुका करत असतील तर त्यामधनं खूप मोठा नफा त्यांना देखील प्राप्त होऊ शकतो. पण ह्याच गडबडीत ते जर एक्साइटमेंट शोधायला गेले तर मात्र सगळी अडचण निर्माण होत असते. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, या पूर्ण संकल्पनेमध्ये जितके गुंतवणूकदार पॅसिव्हली इन्व्हॉल्ड होतील तितकं महत्वाचं. आता हेच पॅसिव्हली इन्व्हॉल्ड होणं अधिक प्रोफेशनली होण्यासाठी म्हणून हे स्टॉक्स कोणते निवडावे, या कंपन्या कशा असाव्या, त्या कोण चालवतंय, त्यांचं क्वार्टरली रिझल्ट्स कसे येत आहेत, हे सगळं पाहण्यासाठी देखील एक पॅसिव्ह सिस्टीम असावी असं ज्यांना वाटतं ते म्युच्युअल फंडांकडे वळतात. आता म्युच्युअल फंडांकडे रिसर्च अॅनालिस्ट, फंड मॅनेजर यांची पूर्ण टीम कुठल्या बरं अशा प्रकारे अडवून बंधारे घालून हे जे धरणं केलेली आहेत त्यातल्या कुठल्या धरणांमध्ये आपण जायला पाहिजे हे ठरवत असतात. त्यामधल्या ॲक्टिव्हिटीजना मॉनिटर करत असतात. सो हे मॉनिटर करण्याचं काम देखील आपण एका बाजूनी पॅसिव्हली त्यांच्याकडे दिलं. आता अशा प्रकारे काम करणारे म्युच्युअल फंड देखील जवळजवळ 45-50 घराणी झाली. आता त्या प्रत्येक घराण्याचे 30-40 फंड झाले. मग आता माझ्या स्पेसिफिक गरजेसाठी कुठले फंड्स निवडायला हवे, यासाठी आपण आर्थिक सल्लागाराची मदत घेतो आणि त्या थ्रू इन्व्हेस्टमेंट्स करतो. तुम्हाला लक्षात येतंय, आपण पॅसिव्ह एक पातळी वर चढत चाललेलो आहोत. सो ह्या पॅसिव्हनेसमध्ये जितकं आपण जास्तीत जास्त ह्याला पॅसिव्ह करत जाऊ तितकं होईल काय, आपलं त्यामधलं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट कमी होईल आणि जितकं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट कमी झालेलं असेल त्यामधली एक्साइटमेंट कमी झाली असेल आणि जितकी एक्साइटमेंट कमी मित्रांनो तितकीच तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळण्याची शक्यता जास्त. बिकॉज दिस इज पैसे निर्माण करणं. बघा मित्रांनो, एखादा शेतकरी ज्या वेळेला पंचमहाभूतांच्या साक्षीने एखादं बी जमिनीमध्ये रोवतो आणि ही पंचमहाभूतांच्या मदतीने साक्षीने तो त्याला अंकुर फुटतो, हळूहळू त्याचं रोपटं होतं, पुढे जाऊन त्याला कणीस लागतं आणि एका धान्यापासून एक अख्खं कणीस निर्माण होतं. शेतकरी धान्य निर्माण करतो. ही जी निर्माण करण्याची प्रोसेस आहे, या निर्माण करण्याच्या प्रोसेसला समजून घ्यायचं असेल तर जसा इथे शेतकरी धान्य रोवतोय, एक धान्य रोवून त्यातनं कणीस निर्माण करतोय, तसाच उद्योजक तुमचे गुंतवणूकदार म्हणून तुमचे पैसे गुंतवत असतो. त्याच्या भूमीत, त्याच्या व्यवसायामध्ये त्यात तुमचे पैसे गुंतवले जातात आणि त्यातनं पैसे निर्माण होत असतात. इथे पैसे कमावले जात नाहीत मित्रांनो, इथे पैसे निर्माण होत असतात. आणि ह्या निर्माण करण्याच्या प्रोसेसला जर आपण नीट समजून घेतलं नाही आणि पैसे कमावण्याच्या लॉजिकनी, कमावण्याच्या माइंडसेटनी जर आपण या इन्व्हेस्टमेंट प्रोसेसकडे पाहत असू तर तुम्ही सदैव ह्याकडे साशंक राहणार आहात. तुम्ही थोडीशीच घाबरत इन्व्हेस्टमेंट करत राहणार आहात, कारण का आता ह्याबद्दल तुम्ही पूर्णपणे क्लिअर नसणार आहात. हे क्लिअर होण्यासाठी काय गरजेचं आहे तर समजून घेणं की इन्व्हेस्टमेंटचा जर्नी हा पॅसिव्ह आहे, हा पैसे निर्माण करण्याचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे निर्माण करण्याची मजा निर्माण होईल ना तुमच्यात, त्याला तुम्हाला हे 5% आणि 10% मिळाले किंवा 15-20% मिळाले, ह्याच्यातनं मिळणारा जो आनंद आहे, एक्साइटमेंट आहे. कोणीतरी सांगत असतो ना, अरे मी अमुक शेअर इतक्याला घेतला, 10% वाढले, मी विकला, परत मी
तिसरा घेतला, मग 5% मिळाले मी घेतला आणि सगळेजण एक्साइटमेंटनी ऐकत असतात उभे राहून तिकडे. हे सगळं तुम्हाला अतिशय चीझी वाटेल, बोरिंग वाटेल आणि तुमच्या मनात टेस्ट डेव्हलप झालेली असेल, हे 5% 10% मिळवण्यासाठी, कमवण्यासाठी म्हणून मी गुंतवणुका नाही करत आहे. मी 5 पट, 10 पट, 15 पट, 20 पट पैसे निर्माण करण्यासाठी गुंतवणुका करतोय. हे पैसे निर्माण करण्याचा माइंडसेट मित्रांनो तयार करणं, हे यशस्वी गुंतवणूकदार म्हणून अतिशय अतिशय महत्वाचं आहे. म्हणून म्हणतो ना, दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी आणि लोण्यापासून तूप. म्युच्युअल फंडमधनं इन्व्हेस्टमेंट करून रिटर्न मिळणं हे ते तूप मिळण्यासारखं आहे. सो ह्याच्यात बघा तुम्ही तूप, 1 चमचा तूप असंच खायला जर आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरनी वगैरे सांगितलं तर यामध्ये काही एक्साइटमेंट आहे का? त्यात काही एक्साइटमेंट नाही आहे. पण छान रसरशीत दूध असे, मध्ये मी कोल्हापूरला गेलेलो, तिथे असे छान दूध भरून देतात. असं या कढईतनं दूध देणारे देखील आता थंडीच्या दिवसांमध्ये खूप असतात. तर दूध पिण्यामध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे. त्यापेक्षा इंटरेस्टिंग थोडं त्याच्या जवळ जाणारं काय आहे तर दही सुद्धा इंटरेस्टिंग वाटतं. लोणी पण खूप इंटरेस्टिंग वाटतं. लक्षात घ्या, हे इंटरेस्ट कमी होत राहणं, एक्साइटमेंट त्यातली कमी होत जाण्याची जी प्रोसेस आहे. पण सगळ्यात जास्त पोषक काय मानलं जातं तर गाईचं तूप. सो गाईचं तूप जसं सगळ्यात जास्त आपण पोषक मानतो, त्याच प्रकारे म्युच्युअल फंड्समधनं मिळणारा रिटर्न हा तुमच्या आर्थिक स्वास्थ्यासाठी अतिशय पोषक आहे, जो तुम्हाला इथून शांत ठेवून आर्थिकदृष्ट्या पोषक करू शकतो. अशा प्रकारची व्यवस्था ही यामधनं निर्माण होत असते. ह्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण या व्यवस्थेकडे जमीनदारीच्या दृष्टिकोनातनं बघणं गरजेचं आहे. जसा उद्योजक हा इथे शेतकरी आहे आणि या उद्योजकाला त्याचे हात बळकट करणारे जमीनदार जसे शेतकऱ्याच्या मागे उभे होते, तशा प्रकारे आजच्या उद्योजकांच्या मागे गुंतवणूकदार उभे असतात. आणि त्या गुंतवणूकदारांच्या लॉजिकनी आपल्याला जर जायचं असेल तर जमीनदारीमध्ये फार एक्साइटमेंट नव्हती. जमीनदारीमध्ये ह्या शेतकऱ्याला नेमून दिली आहे जमीन, त्याला किती त्याच्यातनं वाटा द्यायचा आहे. बाकी पुढे शेतीमध्ये ऍक्च्युली काय होतंय, किती पाऊस पडतोय, किती कुठे खत घालायचं, काय घ्यायचं, हे सगळं शेतकऱ्याला ठरवायचं होतं. जमीनदार त्यामध्ये डायरेक्टली नांगर घेऊन इन्व्हॉल्व्ह होत होता का? नाही. जर तो त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागला असता तर तुम्हाला वाटतं जमीनदाराला उत्तम शेती जमली असती का? नाही. गुजरातीत एक म्हण आहे, जाणू काम त्यानेच थाय, बिजा करे सो गोतो खाय. म्हणजे काय तर ज्याचं काम त्याला चांगलं जमतं. सो जर आपण आपल्या कमावलेल्या पैशाला पैसे निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं गुंतवणुका करत असू तर त्यामध्ये मित्रांनो एक्साइटमेंट शोधायला जाऊ नका. जितकी तुम्ही त्यात एक्साइटमेंट शोधायला जाल, तुमचे पैसे वाढण्याची शक्यता तर राहिली दूर, पैसे जाण्याची, गमावली जाण्याची शक्यता त्यातून वाढत जाईल. आणि जितकी एक्साइटमेंट कमी, तितकं लक्षात घ्या तुम्हाला पैसे त्यातनं प्राप्त होण्याची, पैसे त्यातनं निर्माण होण्याच्या शक्यता मोठ्या मोठ्या होत जातील. तुम्ही एखाद्या कॉकटेल पार्टीमध्ये गेलेला असाल आणि तिथे काही जण आपल्या इन्व्हेस्टमेंट्स बद्दल सांगत असतात आणि आजकाल तर शेअर्स, त्याच्याबद्दलच्या इन्व्हेस्टमेंट हा असा ओव्हर ग्लास डिस्कस करण्याचा खूप आवडीचा विषय असतो. सो अशा कॉकटेल पार्टीजमध्ये अनेक जण सांगत असतील शेअर मी इतक्याला घेतले, इतक्याला विकले आणि सगळेजण थांबून त्यांच्याकडे ऐकत असतील. त्यांना खूप त्याच्यातनं एक्साइटमेंट मिळत असेल, वा मी कसा राजा, मी कसे
भारी डिसिजन्स घेऊन मी कसं शेअर बाजारातला शेअर झालेलो आहे, असं जे जे सांगत असतील त्यांच्यापासून दूर राहा. त्या प्रकारे सांगून तुम्ही एक्साइटमेंट मिळवत असाल स्वतः आणि सगळेजण तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये इंटरेस्ट घेत असतील, तरी समजा आपल्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये काहीतरी गडबड आहे. कारण का तर मेजॉरिटी ही कधीच श्रीमंत नाही होऊ शकत. त्यांना पटकन ह्या सगळ्या माइंडसेटच्या गोष्टी कळू नाही शकत. ह्या गोष्टी नेहमीच थोड्याशा स्पेशल राहिलेल्या आहेत आणि या स्पेशल राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात माइंडसेटवरती काम करावं लागतो मित्रांनो. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज बद्दल अशा कॉकटेल पार्टीजमध्ये सांगायला लागाल आणि और क्या बताओ, नजर चोरून निघून जात आहेत किंवा बाकी सगळं ठीक आहे ना तुझं, असं करून निघून जात असतील, कोणी तुमच्या त्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये इंटरेस्ट घेत नसेल ना, तर मित्रांनो समजून घ्या तुमचं इन्व्हेस्टमेंटचं गाडं एकदम बरोबर मार्गावरती आहे, योग्य दिशेने चाललेलं आहे. जिथे सामान्य लोकांना इंटरेस्ट निर्माण होणार नाही, इंटरेस्टिंग काही वाटणार नाही, तिथे सगळ्यात मोठा पैसा निर्माण होण्याची शक्यता लपलेली असतात. मला सांगा, स्टील बिझनेसमधनं, सिमेंट बिझनेसमध्ये काय एक्साइटमेंट आहे? इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय एक्साइटमेंट आहे? 8-8, 10-10 वर्ष प्रोजेक्ट चालू असतात. त्यांना करत राहणं, तिथले सगळ्या गोष्टी एक एक पॅरामीटर पाहत सगळ्या गोष्टी करणं, यामध्ये एक्साइटमेंट सगळ्यात कमी आहे. विमान कंपन्या एक्साइटमेंट खूप जास्त आहे, पण प्रॉफिट खूप कमी. लक्षात घ्या, जिथे जिथे सामान्य माणसाला वाटतं ना खूप मोठा व्यवसाय, खूप मस्त इंटरेस्टिंग फूड बिझनेस, वाव, लक्षात घ्या, फूड बिझनेसमध्ये लोक पनीर चिली मागवतात आणि त्या पनीर चिलीच्या तुकड्यांवरनं त्याची 250-300 रुपयाची डिश वर्थ होती की नाही ते पाहतात. पण हे विसरून जातात की ती डिश कुठल्या डिशमध्ये सर्व केली आहे. वरती एक AC लागलाय, टेबल आहे, काटे चमचे दिलेत, एक टेबल साफ करणारा मुलगा वेगळा होता, ऑर्डर घेऊन गेला तो दुसरा होता, ऑर्डर सर्व करायला तिसरा आलेला आहे. या सगळ्यांचे पैसे देखील या 250 ते 300 रुपयाच्या त्या पनीर चिलीच्या डिशमधनं त्या व्यावसायिकाला काढायचे आहेत. ह्या सगळ्याचा विचार सामान्य माणूस करत नाही. सामान्य माणूस त्या पनीरच्या तुकड्याची चव कशी लागते त्यावरनं ठरवतो की हे 250-300 रुपये मी भरले ते योग्य भरले की नाही भरले, परत या रेस्टॉरंटमध्ये यायचं की नाही यायचं. पण सामान्य माणसाला काय वाटतं? एक्साइटमेंट फूड बिझनेसमध्ये. बघा मित्रांनो, जिथे जिथे सामान्य माणसाला वाटत राहील ना की हे इंटरेस्टिंग आहे, हे एक्साइटिंग आहे, मग कधी एक्साइटमेंट वाटते बिटकॉइन मधनं, कधी एक्साइटमेंट वाटते त्यांना अजून कुठला नवीन आलेल्या IPOचं नाव जे सगळ्यांना कळलेलं आहे त्यामधनं आपण पैसे टाकूया, मग आपले पैसे खूप वाढतील असं जिथे वाटत असतं. जिथे जिथे सामान्य माणूस खूप इंटरेस्टिंगली येतो तिथे मोठे गुंतवणूकदार घाबरून तो रस्ता अवॉइडच करतात. लक्षात घ्या, आपल्याला यशस्वी गुंतवणूकदार व्हायचं असेल तर हा पॅसिव्हली पैसे निर्माण करण्याचा जो रस्ता आहे, यासाठी आपल्याला इथून क्लिअर होणं, इथून ट्रेन होणं फार महत्वाचं आहे. आणि यासोबत या जर्नीमध्ये आपल्यासोबत एक यशस्वी गुंतवणूक सल्लागार जर सोबत असेल तर ही जर्नी इंटरेस्टिंग होईल की नाही मला माहीत नाही, पण इतकं नक्की की ती तुमच्यासाठी फ्रुटफुल होईल. सो त्यामुळे एखादा ज्ञानी गुंतवणूक सल्लागार सोबत घ्या आणि ह्या प्रवासामध्ये एकटे जाऊ नका, सोबत कोणाला तरी घ्या, जेणेकरून तुम्हाला वाटाड्याचं काम या इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीमध्ये पूर्ण करून मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतोय हे नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स मी वाचत असतो. आणि व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रांना, नातलगांना, सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. आणि गुंतवणूकदार होण्यासाठीचा लागणारा माइंडसेट, पैसे निर्माण करणं आणि पैसे कमवणं, ह्यातला फरक नीट समजून घ्या. धन्यवाद.